नमस्कार मित्रांनो, मी नरेंद्र जाधव. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज निघालो आहे मी शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनाला. आता आम्ही इथून 3 जण आहोत. मी आहे, अजित आहे, भाऊ पण आहे. आम्ही 15-16 जण आहोत ना. 15-16 जण आहोत. आपली गाडी आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरून राम मंदिर स्टेशनला चाललो आहे. ते आपल्या लोकलने जाणार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला. कोणती आहे काय मला काय दिसत मला पण नाही दिसत बघूया इकडे गेलो. हा, विदर्भ एक्सप्रेस. हो, विदर्भ एक्सप्रेस आहे आपली. 9:10 चला, तुम्हाला आता डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला भेटतो. मित्रांनो, आम्ही लोक पोहोचलो आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येते. आणि गाडी आपली मगाची इन्फॉर्मेशन चुकीची देऊ मला. विदर्भ गाडी नाही आहे, तर हावडा एक्सप्रेस आहे, हावडा मेल आहे. आणि गाडी होती 9:10ची, पण ते आता झाले 1:30 वाजता. तर आम्ही आलो आहे बाहेर. एवढा ग्रुप आहे आमचा. आम्हाला उशीर केलाय. बाहेर येऊन आता थांबलोय. आतमध्ये भरपूर गरम होत होतं. बाहेरून तुम्हाला आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल दाखवतो. बघा, असा चमकतोय. आता आम्हाला पुरसत आहे. सर्व फिरत आहेत आता. CST छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. मित्रांनो, 12:20 झाले आणि आपली गाडी बघा इथे लागले. हावडा मेल गाडी आहे ही. म्हणजे जवळजवळ 1 तास अजून आहे. 21ला गाडी सुटणार आहे. सर्व बाहेर बसून कंटाळले. म्हटलं गाडी लागली तर बसून तरी घेऊया जागेवर, झोप तरी लागेल आपल्याला. मित्रांनो, पहिला वाजले किती हे तुम्हाला दाखवतो. जवळजवळ 1:51 झाले. बघा, 1:51 झाले आणि गाडी आता सुटली. गाडी सुटणार होती 6 तारखेला 9:10. आता आहे तारीख 7 तारीख. एवढ्या उशिरा सुटल्या. आम्ही कधी पोचणार आणि कधी आमचं दर्शन होणार आणि कधी परत येणार. कारण उद्या आम्ही परत येणार आहे. तसा म्हणजे दुसराच दिवस लागलेला आहे आता 7 तारखेचा. आणि आम्हाला हा पूर्ण कंपार्टमेंट मिळाला आहे. S5 आहे आणि S4मध्ये पण अर्धे आपले बसलेले आहेत लोक. बघूया किती वाजेपर्यंत आम्हाला झोप लागली की आम्ही झोपून जाणार आहे. नंतर भेटूया आपण सकाळी. मित्रांनो, 2:07 झालेत आणि आता गाडी सुटली दादरवरून आपली. दादर आहे, दादर. अजित तेवढा खाली झोपलाय जास्त. कारण आम्ही लोक वाढलो. मी वाढलो, एक राजू बरकर वाढला. आम्ही 2-3 जण वाढलो. त्याच्यामुळे अजितला इथे खाली झोपायला लागले. इकडे चिंते आहेत. इकडे पूर्ण वरती हे सर्व आम्ही बोर्ड नाही लावलेले आहेत. समजत नाही. ते पाठीमागे बोर्डच नाही दादरचे लावलेले. चला मित्रांनो, सकाळी भेटूया आता आपण. आता काय रात्र आहे, तुम्हाला काय दाखवता वगैरे येणार नाही. सकाळी बघूया. जर लवकर जाग आली तर आपण लवकरच चालू करूया. शुभ सकाळ मित्रांनो. सकाळचे 8 वाजलेत आणि गाडी आपली पोचली आता नाशिकला. एक मिनिट. नाशिकला बोलले 8 वाजता. शेगावला पोचणार आहे 1:15 वाजता. मला दाखवतो नाशिक. बघा, नाशिकचं स्टेशन आहे इकडे. आमची माणसं इथे झोपलेत. आमची माणसं इकडे झोपलेत लोक. सर्व नाशिक स्टेशन.
फायनली मित्रांनो आम्ही शेवगावला पोचलेलो आहे. 2 वाजता गाडी सुटली होती, आता दुपारचे 2 वाजलेत. आता पोचलोय. आता बाहेर शेअरिंग रिक्षा आहे. हा एवढा ग्रुप आहे आमचा. कुठं आहे? अरे बॅटरी गाडी आहे. सर्व दिसतं. कुठून जायचंय? नाही होत ते अजून मोठं काय होतं ना? होत ते मोठं कर. हा होतं ना. करूया. चला पानसरे गाडी गेली आपली. एकदाचे आम्ही पोचलो आहोत शेगावला. गजानन महाराजांचं दर्शन घेऊया आता. मित्रांनो गाडी लेट झाल्यामुळे आता जास्त काही आम्हाला पण फिरायला मिळणार नाही आहे. जर गाडीचा टायमिंग होता सकाळी 6 वाजताचा, म्हणजे आले आता 2 वाजता. तर फक्त दर्शनच होणार आहे आमचं, त्याच्या व्यतिरिक्त काय करता येणार नाही. तर दर्शनाला किती वेळ जातो आहे? आता दुपारची वेळ आहे तर गर्दी वगैरे नसणार, तर दर्शन वगैरे होऊन जाईल आमचं फटाफट. तर आता फ्रेश व्हायलाच आम्हाला टाईम जाणार आहे. आंघोळी आहे, जेवण आहे, त्यानंतर दर्शन, त्यानंतर किती वाजतात काय माहिती नाही. आणि संध्याकाळी रिटर्नला गाडी आमची 9 वाजता आहे. त्या हिशोबात आम्हाला सर्व ठरवायचं आहे. आता बघूया, रूम घेऊया आधी. संस्थेचा भेटला तर संस्थेचा, नाही तर प्रायव्हेटमध्ये बघणार आहे. जे परवडेल ते, त्या हिशोबात आमचं प्लॅनिंग आहे. तर पुढे बघूया कसं होणार आहे दर्शन वगैरे. चला, इकडे समोर मित्रांनो रेल्वे स्टेशन आहे आणि बाहेर आलात ते रिक्षा स्टँड आहे. आता इथे ठरवत आहेत. हां चला, कसे जात आहेत? कसं जात आहेत? चला हा 5 जण जावा तिकडे. कोणते? हां चल. मोठी आहे का रिक्षा? अरे हा रिक्षा मोठी आहे ना रिक्षा. चला, इथे मित्रांनो मी वारकरी भक्त निवास इथे आलो होतो. हे बघा, हे समोर आहे वारकरी भक्त निवास. आतमध्ये त्यांनी कॅमेरा अलाव नाही केला म्हणून आतमध्ये काय तुम्हाला दाखवलेलं नाही. इथे जर आंघोळीसाठी वगैरे आलात तर तुम्हाला फ्री आहे. आणि जर काय चार्जेस म्हणजे रूम वगैरे जर घ्यायचा असेल किंवा झोपण्यासाठी वगैरे आहे तिथे हॉल, त्याचे पण काही चार्जेस आहेत. तर आता आम्ही काय तिथे फक्त आंघोळ करून आलो आहे बाहेर. त्या मंदिराजवळ लॉकर वगैरे बघणार आहे, त्याच्यामध्येच आता बॅगा ठेवणार आहे आम्ही लोक. मित्रांनो दर्शन घेऊन बाहेर पडलो आहे. 1-1.5 तास तरी आम्हाला गेला आहे दर्शनासाठी. आतमध्ये तुम्हाला मोबाईल कॅमेरा वगैरे काय अलाउड नाही आहे. आणि महाप्रसाद वगैरे पण आतमध्ये आहे तुम्हाला फ्रीमध्ये, तो पण आमचा झालेला आहे. आणि आता बाहेर आलेलो आहे. चहा घेतलेला आहे सर्वांनी चहा घेतला आहे. आणि दोघे तिघे गेलेत मंदिरामध्ये. परत लाडू भेटतात आतमध्ये, लाडू आणायला गेलेत. शाम को आलंच पेंगे. ही प्रसादाची दुकान आहेत. सर्वजण प्रसाद बघताय. मित्रांनो आम्ही आता निघालो आहे महालक्ष्मी मंदिरामध्ये. 2 रिक्षा केल्यात. इकडे एक आहे आणि ही एक रिक्षा आहे. आणि कुठे जाणार आहोत आपण? कृष्णाजी पाटलांचा मळा म्हणून आहे. अशा ठिकाणी आम्ही आता जाणार आहोत. आता बघूया किती वेळ लागतो. आमची 9:30ची गाडी आहे. आम्हाला स्टेशनला सोडणार आहे ना? हां, आम्हाला इथून स्टेशनला सोडणार आहे. आता कुठे जाणार आहे ते तुम्हाला पुढे दाखवतो. चला, त्यांची रिक्षा निघाले. आता आपली पण रिक्षा काढतायत. बसायला थोडी जागा होत नाही, ॲडजस्ट करतात. जसे ॲडजस्ट होत आहेत आम्ही. गाड्या आहेत छोट्या. त्या रिक्षामध्ये जरा जास्त बसलेत. ही रिक्षा थोडी छोटी आहे. चला, बॅग घेऊन टाकला मागं टाकायला. फोटो काढा तरी सगळ्यांचा. इकडे नाही तर नाही, इकडे तरी भेटू. इकडे नाही तर नाही, इथे तरी काढा. मित्रांनो महालक्ष्मी मंदिर सोडून जी 5 ठिकाणे आम्ही आता करणार आहोत त्याला काही ना काही तरी कहाणी जोडलेली आहे. पण ते आता तुम्हाला सांगण्यात वेळ नाही आहे, कारण आमचा गाडीचा टाईम होणार आहे.
त्याच्यामुळे आम्ही पटापट जेवढी दर्शन आता होणार आहे तशी आम्ही करून पटपट निघणार आहोत. इकडे एक आलो आहे, दुसरं ठिकाण आहे. तिसरं ठिकाण आहे, शांत आहे एकदम. बस दर्शन घ्यायचं आहे आणि निघायचं आहे. इथे काहीतरी उष्ट्या पत्रावळ्या काहीतरी खाल्ल्या होत्या ना त्या ठिकाणी. हा, उष्ट्या अन्न खाल्लं होतं या ठिकाणी. या फोटो काढा. अंधार आहे, फोटो एकदम येईल तो. हा पेट्रोल पंप आहे, घ्यायचं आहे. कधी येतोय का रे? पगारातून देतो 5,000. मित्रांनो, 2 ठिकाणावर आपल्याला काही शूट करू दिलेलं नाही. आता आम्ही आलो आहे महालक्ष्मी मंदिरामध्ये. समोर आहे महालक्ष्मी मंदिर. इथे पण कल्पना नाही शूट करायला देतील की नाही, बघूया आतमध्ये जाऊन. कोण काय बोललं तर आपण कॅमेरा बंद करूया. हे असं आहे समोरून सिद्धी महालक्ष्मी मंदिर. आणि आपल्या चपल्या कुठे आहेत? इथेच काढूया काय साईडला? हां चल. हे असं आहे महालक्ष्मी मंदिर. मी पण पहिलीच वेळ येतो इकडे. आतमध्ये जाऊन बघूया आपण. बघूया कोण काय बोलतं काय पहिला. तू नाही एंट्री. ज्योतिर्लिंग आहे ना? 12 ज्योतिर्लिंग. मित्रांनो, इथे महालक्ष्मी मंदिराच्या खाली 12 ज्योतिर्लिंग आहे. हां, त्यात करतोय. हां, वरती का आता आम्ही चाललोय गाडीसाठी. आरतीसाठी एवढं थांबलो नाही. खाली दर्शन घेतो आणि मग आम्ही निघतो स्टेशनला. मित्रांनो, सकाळचे वाजले 8:30 आणि पुन्हा आम्ही राम मंदिरला पोचलो आहे. आमची रिटर्नला गाडी होती विदर्भ सुपरफास्ट एक्सप्रेस.
ती पण 1.5 तास लेट झाली म्हणून जरा उशीर झाला आहे. नाही आता ऊन लागायला लागलं आहे, काम फुटायला लागलं आहे. मंदिरात मित्रांनो कॅमेरा वगैरे नव्हता म्हणून तुम्हाला आतमध्ये काय दाखवायला मिळालं नाही. दाखवण्यासारखं चांगलं होतं. दर्शन वगैरे व्यवस्थित झालं. गर्दी होती पण पटापट लाईन जात होती, त्यामुळे दर्शन आमचं व्यवस्थित झालं. थोडे 5 मिनटं आम्हाला थांबायला पण भेटलं गाभाऱ्यामध्ये, त्याच्यामुळे व्यवस्थित दर्शन झालं. नक्की भेट द्या, कोण गेले नसेल तर जाऊन या. फक्त एवढंच की गरमीमध्ये जाऊ नका, थंडावा वगैरे असेल त्यावेळी जावा. रिझर्वेशन करा, बिना रिझर्वेशनचं जाऊ नका. त्या गाडीमध्ये तुमची हालत होणार. येताना आम्ही 15 जण होतो, त्यातला 5च तिकीट आमच्या कन्फर्म झाल्या होत्या. तरी पण TC आला होता, काय बोलला नाही, ॲडजस्ट करून घेतला आम्ही जागा. चला तर मित्रांनो, माझा व्हिडिओ मी आता इथेच संपवतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.